सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत शिव अरोर आणि राहुल सिंग यांचं इंडियाज मोस्ट फिअरलेस या पुस्तकाचा मराठीत संध्या रानडे यांनी केलेला अनुवाद. आणि आपण बघतोय आता की मागच्या भागामध्ये मेजर कुमार आणि लान्स नाईक गोस्वामी आणि त्यांच्या टीमला त्यांनी ते ड्रोनच्या जवळपास आणून सोडलं जिथे 5 आतंकवादी लपलेले होते. तर आता ते काय करतायत पुढे ते बघूया. भूभागाचं त्यांचं सखोल ज्ञान वापरून ड्रोनलाही सापडणार नाहीत अशा खाणाखुणा मोहन शोधत होता. तिथल्या खडकांच्या मध्ये मध्ये उगवलेल्या गवताच्या पुंजक्यांवरच्या दवबिंदूंमुळे ज्या काही खाणाखुणा दिसत होत्या त्या इतक्या उंचीवरच्या प्रदेशातही त्याने ओळखल्या. त्या पाऊलखुणाच होत्या याची त्याला खात्री होती, मेजर कुमार म्हणाले. काही जणांना मात्र याबाबतीत जरा शंका होती. त्यांना वाटत होतं लान्स नाईक गोस्वामी हे जमिनीवर बघत होते. त्यांच्याबद्दलची त्यांची खात्री अवास्तव होती. पण हा सैनिक स्वतःच्या मतावर ठाम होता. इसी तरफ से गए हैं सर, कॉन्टॅक्ट हमको मिल जाएगा, लान्स नाईक गोस्वामी म्हणाले. खाली वाकून त्यांनी त्या पाऊलखुणाच होत्या याची परत एकदा खात्री करून घेतली. अर्थात बाकीच्यांना ती मुळीच नव्हती. नेहमीप्रमाणे मेजर कुमार यांनी लान्स नाईक गोस्वामी यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवायचं ठरवलं. त्यांनी एक पथक लान्स नाईक गोस्वामी यांनी सांगितलेल्या खाणाखुणांचा मागोवा घेत पुढे पाठवलं आणि दुसऱ्या पथकाला डोंगराच्या चढणीवर जाऊन अशा तऱ्हेनं उभं राहण्यासाठी सांगितलं ज्यामुळे दहशतवाद्यांनी जर त्या बाजूने हल्ला चढवलाच तर त्यांना जोरदार प्रत्युत्तर देता येईल. मोहन एवढा डोंगराळ भागातला माहितगार माणूस मी आजवर कधी पाहिलेलाच नाही. त्या दिवशी त्या गवतावरच्या दवबिंदूमुळे दिसणाऱ्या पाऊलखुणा त्याने ओळखल्या नसत्या तर आम्ही नक्कीच चुकीच्या बाजूला जाऊन हल्लेखोरांच्या तावडीत सापडलो असतो. आमची कितीतरी माणसं आम्ही गमावली असती, मेजर कुमार म्हणाले. एव्हाना ड्रोनच्या पायलटने मेजर कुमार यांच्या पॅरा टीम बरोबर संपर्क साधून त्यांना सांगितलं होतं की 4 दहशतवादी एका गुहेत लपून बसले होते आणि ते त्यांच्या ठाण्यांच्या आसपासच होते. दगडधोंड्यांच्या वाटेवर कमांडोजनी त्यांची दोन्ही पथकं वेगवेगळी केली. ज्या ठिकाणी दहशतवादी दडून बसले होते त्या ठिकाणी दोन्ही पथकांनी एकाच वेळी पोचायचं असं ठरलं. याच्या मागची कल्पना अगदी साधी होती. 2 दिशांनी कमांडोच्या 2 टीम्स एकदम समोर आल्यामुळे अतिरेक्यांचा गोंधळ उडेल, त्यांची मनस्थिती द्विधा होईल आणि त्याचा परिणाम म्हणून साहजिकच त्यांच्या प्रतिहल्ल्याची तीव्रताही अर्ध्याने कमी होईल. तासभर चालून गेल्यानंतर तिथल्या चढणीच्या वरच्या बाजूने जाणाऱ्या टीमने खालच्या बाजूने जाणाऱ्या टीमशी संपर्क साधला. साधारण 30 फूट उंचीच्या एका प्रचंड शिळेच्या सावलीत त्यांना एक संशयास्पद वस्तू दिसली. पारंपरिक पद्धतीची अंगावर घेण्याची ती फेरन होती. राखाडी रंगाची लोकरीची शाल. काश्मीरच्या त्या भागात तशी फेरन वापरली जात असे. त्या टीमच्या प्रमुखानं सांगितलं की तो आता त्या शिळेच्या दिशेने 2 हातबॉम्ब फेकण्याच्या विचारातच होता. पण त्यानं तसं काही करू नये अशी सूचना दिली गेली, कारण एव्हाना लान्स नाईक गोस्वामी दहशतवाद्यांच्या मागावर चालत चालत बरेच पुढे निघून गेले होते आणि दहशतवादी होते त्या गुहेपर्यंत पोचलेही होते एकटेच. त्यानंतर लगेचच जबरदस्त गोळीबार सुरू झाला. त्या गुहेसमोरच्या एका ठेंगण्याच्या शिळेमागे बसून लान्स नाईक गोस्वामींनी त्यांच्या TAR-21 या रायफलने गोळ्या झाडायला सुरुवात केली होती. गोळीबार थोडा थंडावला तेव्हा लान्स नाईक गोस्वामी त्यांच्या बाकीच्या टीमपर्यंत चालत मागे आले आणि त्यांनी बाकीच्या सगळ्यांना नुकतंच जे घडून गेलं होतं त्याविषयी माहिती दिली. मेजर कुमार त्यांच्या चेहऱ्यावरचे त्यावेळचे भाव अजूनही आठवतात. त्यावेळेपर्यंत मी त्याला इतका शांत कधीच पाहिला नव्हता. खरं तर तो आमच्याजवळ आला त्याआधी नुकताच त्यानं त्या 4 दहशतवाद्यांवर अत्यंत जवळून गोळीबार केला होता. पण त्या घटनेने तो जराही उत्तेजित झाला नव्हता. त्याने फक्त हलकेच मला सांगितलं, सर बंदे दिख गए
और एक को लगी है. मेजर कुमारनी लगेच त्या गुहेला गराडा घातला. 50 बाय 30 मीटरच्या त्या जमिनीच्या तुकड्यावर मोठमोठे दगड सगळीकडे पसरलेले होते. त्यामुळे तिथे एक प्रकारचा चक्रव्यूहच तयार झालेला होता. 12 कमांडोज आपापली शस्त्र सज्ज करून ती गुहेच्या तोंडाच्या दिशेने धरून तिथे उभं राहिले. दहशतवादी पुरते कोंडीत सापडले. कुणालाही थेट न मारता नुसता त्या गुहेवरच गोळ्यांचा पाऊस पाडण्यात काहीच अर्थ नव्हता, मेजर कुमार म्हणाले, कारण त्यामुळे एकही दहशतवादी मेला नसता. आमच्याजवळ पुरेसं खाणं होतं आणि पाणीही. भरपूर दारुगोळाही आमच्याजवळ होताच. म्हणून मग ती रात्र तशीच आणि तिथंच काढायची आणि दहशतवाद्यांना बाहेर येण्यासाठी भाग पाडायचं असं आम्ही ठरवलं. लान्स नाईक गोस्वामी गुहेच्या उजव्या बाजूला गुहेपासून 15 मीटर अंतरावर बसून राहिले. कमांडोजनी सीच्या आकाराचा गराडा गुहेला घातला असल्यामुळे दहशतवाद्यांनी बाहेर येण्याचा प्रयत्न केल्याबरोबर कमांडोज त्यांना ठार करू शकणार होते. वाढत जाणाऱ्या रात्रीबरोबर कमांडोजचा थकवाही वाढत होता. त्यांना त्या रात्री विश्रांती मिळण्याची अजिबातच शक्यता नव्हती. अत्यंत गैरसोयीच्या आणि विचित्र पावित्र्यात ते वाकून गोळीबारासाठी सज्ज होऊन ताटकळत राहिले होते. कमालीच्या गारठ्यामुळे दवबिंदूंचा सडा त्यांच्यावर आणि त्यांच्या सभोवताली पडत होता. ह्याच दवबिंदूंनी लान्स नाईक गोस्वामींचं लक्ष वेधून घेतलं होतं. कमांडोजना त्यांच्या लक्षापर्यंत पोचायला मदत केली होती. आळीपाळीनं त्या सगळ्यांनी पुरी आणि लोणचं खाऊन आपलं रात्रीचं जेवण उरकून घेतलं. गुहेत लपलेल्या दहशतवाद्यांना आता बाहेर येण्याशिवाय गत्यंतरच नाही, हा स्पष्ट इशारा देण्याच्या दृष्टीने एका सैनिकाला 2 हातबॉम्ब गुहेच्या बाहेर फोडण्याची सूचना दिली गेली. पाठोपाठ फोडलेल्या त्या 2 हातबॉम्बच्या जबरदस्त दणक्यामुळे घाबरून जाऊन आणि गोंधळून 2 दहशतवादी गुहेच्या बाहेर आले. तिथून पळून जाण्याची त्यांना प्रचंड घाई झाली होती. तसा प्रयत्नही त्यांनी केला, पण ते जरासे उघड्यावर आल्याबरोबर 2 गोळ्यांचा आवाज सगळ्यांच्याच कानावर आला. लान्स नाईक गोस्वामींची TAR-21 त्यांच्या नेहमीच्या आवडत्या सिंगल शॉट मोडवर होती आणि त्यातून त्यांनी सटासट 2 गोळ्या झाडून त्या दहशतवाद्यांचा पळून जाण्याचा इरादा तिथल्या तिथे हाणून पाडला. खरं म्हणजे अशा परिस्थितीत माणसं शस्त्र चालवतात ती एका वेळी भरपूर गोळ्यांचा पाऊस पाडतच, कारण त्यांना समोरचा नक्की मरेलच याची काळजी घ्यायची असते. पण मोहनने 2 मोजक्याच गोळ्या झाडल्या. मेजर कुमारना ती रात्र अजूनही स्पष्टपणे आठवत होती. लान्स नाईक गोस्वामींनी गोळ्या झाडल्या त्यावेळी ते दहशतवाद्यांपासून अवघ्या काही फुटांच्या अंतरावरच बसलेले होते. फक्त 2 गोळ्या. स्वतःच्या कौशल्याविषयी त्याला जबरदस्त आत्मविश्वास होता. ते म्हणाले, त्या गोळीबारानंतर त्या रात्री त्या साऱ्या परिसरात एक भयानक जीवघेणी शांतता पसरली. तसंही पॅरा SF पथकांना दारुगोळ्याची जराशी कमतरता जाणवत होतीच. त्यामुळे त्यांनी ठरवलं की उरलेले 2 दहशतवादीसुद्धा बाहेर येतील का याची वाट बघत सकाळ होईपर्यंत तिथंच थांबायचं. हे वाट पाहणं खरं तर किती वेळ चालेल याची काहीच कल्पना येत नव्हती, तेही अजिबातच झोप नसताना. दुसऱ्या दिवशीच्या म्हणजे 27 ऑगस्टच्या दुपारपर्यंत मात्र एकही गोळी झाडली गेली नाही. लान्स नाईक गोस्वामी आणि मेजर कुमार यांनी आणखी 2 कमांडोजना घेऊन गुहेच्या आजूबाजूला बराच आणि घाईघाईने तपास सुरू केला. हे काम करणं अत्यंत गरजेचं होतं, कारण उरलेले 2 दहशतवादी रात्रीच्या अंधाराचा फायदा उठवत बाहेर येऊन दुसरीकडे कुठे लपून तर बसलेले नव्हते ना याची खातरजमा करून घ्यायलाच हवी होती. पुन्हा एकदा सगळ्यांच्या पुढे राहून लान्स नाईक गोस्वामी त्यांना मार्गदर्शन करत होते आणि त्यांच्या मागोमाग बाकीचे 3 होते. त्या मोठाल्या दगडधोंड्यांमधून चालणाऱ्या प्रत्येकाजवळची शस्त्र गोळीबार करण्याची वेळ आलीच तर सज्ज होतीच. तेवढ्यातच मागच्या 3 लान्स नाईक गोस्वामी यांच्या दिशेने सटासट सुटणाऱ्या गोळ्यांचा आवाज ऐकला. दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला होता. लान्स नाईक गोस्वामी यांनी त्यांना दिसलेल्या एका दहशतवाद्याच्या पायाचा नेम साधला.
तो दुसऱ्या एका मोठ्या दगडामागे दडून बसला होता. बाजूच्याच एका दगडामागून सरपटत सरपटत लान्स नाईक गोस्वामी यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि ते परत त्यांच्याबरोबरच्या 3 जणांजवळ आले. चौघांनी आपापली शस्त्र त्या दहशतवाद्यांच्या दिशेनं रोखली. त्यानंतर काही क्षणांमध्येच कर्कश आवाजात किंकाळी फोडत त्या जखमी दहशतवाद्याने घोषणा दिल्या आणि तो दगडामागून पुढे उघड्यावर आला. तो लंगडत होता. त्याच्या झोकांड्याही जात होत्या. त्यानं पुन्हा काही गोळ्या झाडायचा प्रयत्न केला, पण शेवटी त्या चौघाही शूरवीरांच्या शस्त्रांनी त्याला जमिनीवर लोळवलंच. आता फक्त एक दहशतवादी जिवंत होता. त्या चौघांनाही माहीत होतं की एका मोठ्या दगडामागे असलेल्या गुहेत तो खोलवर दडी मारून बसला होता. मेजर कुमार यांना आता त्यांच्या पथकाजवळ शिल्लक असलेल्या 2 हातबॉम्बचा स्फोट त्या गुहेत करून तिथे लपून बसलेल्या त्या शेवटच्या दहशतवाद्यालाही तिथल्या तिथे संपवायचं होतं. सारं काही संपवून आम्ही तिथून परत निघण्याच्या विचारात होतो, कारण आमच्याजवळचं खाणंही संपत आलं होतं. पण तेवढ्यात लान्स नाईक गोस्वामीने त्या भयाण शांततेचा भंग केला. दहशतवादी दडून बसलेल्या त्या गुहेच्या दिशेनं तो चालत गेला आणि दोन्ही हात तोंडावर धरून त्याने खड्या आवाजात त्या दहशतवाद्याला म्हटलं, भाईजान, अभी भी मौका है, आप सरेंडर कर दो, बाहर निकल जाओ. किस लिए मरने के लिए आए हो? लान्स नाईक गोस्वामी त्याला बजावून सांगत होते, पण तरीही त्यांच्या स्वरात एक प्रकारची सभ्यता होती. जोरदार वाऱ्याने अखंडपणे झोडपून निघत असलेल्या त्या डोंगराळ भागातही त्यांचा आवाज कठोर नव्हता. डोंगरात आव असून बसलेल्या त्या गुहेतल्या दहशतवाद्याला ते शरण येण्याची संधी देत होते. काश्मीरमधल्या भयानक डोंगरदऱ्या पार करत ते दहशतवादी गेले 5 दिवस अखंड चालत चढत उतरत आले होते. लान्स नाईक गोस्वामींना माहीत होतं की त्यांच्याजवळचं खाणंपिणं एव्हाना नक्कीच संपुष्टात आलं असणार आणि त्याचबरोबर त्यांची शक्ती आणि मानसिक संतुलनही. मेजर कुमार म्हणाले, त्या तशा परिस्थितीतही लान्स नाईक गोस्वामींची विचारशक्ती योग्य दिशेनेच काम करत होती. त्या दहशतवाद्यांच्या अंगात आणखी लढा द्यायचं त्राणच उरलेलं नसणार हे त्यानं बरोबर ओळखलं होतं. त्याला जिवंत पकडण्याची हीच संधी होती हे त्याला माहीत होतं आणि तेच त्यानं केलं. बऱ्याच वेळानं तो दहशतवादी गुहेच्या बाहेर आला. त्याने दोन्ही हात वर केले होते. त्याच्या झोकांड्या तर जात होत्याच, पण तो थकलेला, अशक्त, तहानलेला असा दिसत होता. तोंडातून अवाक्षरही न काढता तो कमांडोच्या पुढ्यात येऊन उभा राहिला. त्याचे डोळे लाल भडक झालेले होते. लान्स नाईक गोस्वामीनं वळून मेजर कुमार यांच्याकडे पाहिलं. त्या दोघांनाही जाणवलं होतं की ते त्याला ठार मारू शकणारच नव्हते. स्वतःजवळ उरलेलं थोडं बहुत अन्नपाणी त्या सगळ्यांनी त्या दहशतवाद्याला दिलं. त्याचं नाव होतं सज्जाद अहमद उर्फ अबू उबैदुल्ला. पाकिस्तानमधल्या मुझफ्फरगडचा रहिवासी होता तो. लष्कर-ए तैयब त्याला कमांडोजप्रमाणे प्रशिक्षण दिलं गेलं होतं. भारतात बेकायदेशीरपणे कसं घुसायचं, जास्तीत जास्त गर्दी असेल त्या ठिकाणी जाऊन जास्तीत जास्त माणसं कशी मारायची याचं प्रशिक्षण होतं ते. या कमांडोजकडून त्याची जीवलट तपासणी चालू होती. तिच्यातून बरंच काही कळत होतं. पाकिस्तान दहशतवाद्यांना फूस लावून जे जे गुन्हे त्यांच्याकडून भारतविरोधी कारवाया करण्यासाठी करवून घेतं त्याचे भरगच्च पुरावे भारताजवळ आधीपासून होतेच. त्यात आता त्या दहशतवाद्याकडून मिळालेल्या माहितीचीही भर पडत होती. भारतीय कमांडोजच्या हातात आता एक अत्यंत महत्त्वाचा असा दहशतवादी होता, एका कैद्याच्या स्वरूपात. त्याला घेऊन परत त्यांच्या तळावर जाण्यासाठी त्यांनी हेलिकॉप्टर बोलावून घेतलं. मोहन आमच्या बटालियनच्या मापदंडाच्याही पुष्कळच वरच्या पातळीवर होता आणि खरोखरच या माझ्या म्हणण्यात खूप काही सामावलेलं आहे, मेजर कुमार सांगत होते. मेजर कुमार यांना त्यांच्या या मोहिमेचं नेतृत्व उत्कृष्ट रीतीनं केल्याबद्दल शौर्यचक्र प्रदान करण्यात आलं होतं. तो जेवढा तगडा, जेवढा बलदंड आणि तडफदार होता तेवढाच हुशारही होता आणि स्वभावाने हळवाही, ते पुढे म्हणाले. या सगळ्याच कमांडोजना 2 दिवसांच्या सुट्टीचा बोनस मिळाला.
त्यानंतर मात्र त्यांच्यावर लगेचच पुढची कामगिरी सोपवण्यात आली. आता ही कामगिरी काय आहे ते आपण पुढच्या भागात बघूया मंडळी. तोपर्यंत बाय बाय.